जगातील 10 सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक्स। मित्रांनो, तुम्ही सर्वांनी रेल्वेने प्रवास केला असेल। पूल आणि बोगद्यातून जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करण्याची मजा काही औरच असते। पण तुम्हाला माहित आहे का, जगात असे काही रेल्वे ट्रॅक्स आहेत ज्यांची रचना इतकी धोकादायक आहे की त्यावरून जाताना तुमचा थरकाप उडेल। त्यापैकी काही ट्रॅक्स विमानतळाच्या धावपट्टीवरून जातात, काही गर्दीच्या बाजारपेठेतून जातात आणि काही समुद्रावरून जातात। चला तर मग जाऊया 10 धोकादायक रेल्वे ट्रॅकच्या रोमांचक प्रवासावर। पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा। 10व्या क्रमांकावर आहे डेव्हिल्स नोज रेल्वे ट्रॅक, इक्वेडोर। इक्वेडोरमधील अलुसी आणि सिम्बाब्वे दरम्यान अँडीज पर्वतावर बांधलेला हा 12 किलोमीटर लांबीचा ट्रॅक तुमचा भीतीने थरकाप उडवेल। 1902 मध्ये बांधलेला हा रेल्वे ट्रॅक म्हणजे अभियांत्रिकीचे उत्तम उदाहरण आहे। हा ट्रॅक बनवण्यात शेकडो कामगारांचा सहभाग होता, त्यापैकी अनेकांचा डोंगरावरून पडून मृत्यू झाला, म्हणून याला डेव्हिल्स नोज म्हणतात। ओक कॅरिस हिल्स येथील ट्रॅकची उंची समुद्राच्या किनाऱ्यापासून 9000 फुटापर्यंत पोहोचते। आता तुम्हीच कल्पना करा की या उंचीवरून ट्रेन गेल्यावर प्रवास किती भयानक असेल। 9व्या स्थानावर आहे कम्ब्रेस इंटॉलटेक सेनिक रेल रोड, न्यू मेक्सिको। हा न्यू मेक्सिको अमेरिकेचा खूप जुना रेल्वे मार्ग आहे। हा अमेरिकेचा सर्वात उंच रेल्वे मार्ग आहे जो रॉकी पर्वत रांगेतून जातो। जास्त उंचीमुळे ट्रॅकवर फक्त वाफ आणि कोळशाचे इंजिन चालतात। सुमारे 80 किलोमीटर लांबीचा हा ट्रॅक चामा, न्यू मेक्सिको आणि अँटोनिटो, कोलोराडोला जोडतो। तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा धोकादायक ट्रॅक 9 महिन्यात तयार झाला होता। त्याची सर्वोच्च उंची सॅन जॉन माउंटनवर आहे। याची जमिनीपासूनची उंची सुमारे 150 मीटर आहे। तुमचा विश्वास बसणार नाही, इथून जेव्हा ट्रेन जाते तेव्हा प्रवासी श्वास रोखून बसतात। 8व्या स्थानावर आहे ट्रेन टू द क्लाउड, अर्जेंटिना। अर्जेंटिनामध्ये बांधलेला हा रेल्वे ट्रॅक जगातील सर्वात धोकादायक ट्रॅकपैकी एक आहे। 1948 मध्ये पूर्ण झालेला हा रेल्वे मार्ग तयार होण्यासाठी सुमारे 27 वर्ष लागली। जमिनीपासून 4220 मीटर उंचीवर बांधलेल्या या नेत्रदीपक ट्रॅकवर क्लाउडची ट्रेन सुरू करण्यात आली आहे। हे 27 महिन्यात तयार झालेले एक अभियांत्रिकीचे अद्भुत उदाहरण आहे। 7व्या स्थानावर आहे व्हाईट पास आणि युकॉन रेल्वे मार्ग। ही अलास्का आणि कॅनडा दरम्यानची एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य अरुंद गेज रेल्वे आहे। 1898च्या फ्लोडाई गोल्ड रश दरम्यान बनवलेली ही रेल्वे स्कॅगवे ते व्हाईट हॉर्सला जोडते। कधी काळी सोव्हिएत युनियनचा भाग असलेल्या अलास्कामध्ये बांधलेला हा ट्रॅक सुमारे 180 किलोमीटर लांब आहे। हा ट्रॅक व्हाईट पासच्या उंच शिखरावरून जात असल्याने याला व्हाईट पास ट्रॅक असे नाव देण्यात आले आहे। हा ट्रॅक कॅनडा आणि अमेरिका यांच्यातील अतूट मैत्रीचे प्रतीक मानला जातो। हा रेल्वे मार्ग डोंगर आणि खोल दऱ्यांनी वेढलेला आहे। तिथले दृश्य कोणालाही घाबरवण्यासाठी पुरेसे आहे। मात्र आजपर्यंत इथे कोणतीच वाईट घटना घडली नाही, ही दिलासादायक बाब आहे आणि म्हणूनच हा ट्रॅक जगभरातील थ्रिल आवडणाऱ्या लोकांना आकर्षित करतो। 6व्या स्थानावर आहे जॉर्ज टाउन लूप रेल रोड, USA। अमेरिकेतील कोलोराडो येथे बांधलेला हा रेल्वे मार्ग 3 फूट नॅरो गजचा आहे। ट्रेन या पुलावरून आणि तीक्ष्ण वालूवरून अतिशय हळू आणि सावधपणे जाते। 2 टेकड्यांवर बांधलेला हा रेल्वे मार्ग 1887 मध्ये बांधण्यात आला होता, मात्र काही समस्यांमुळे तो 1949 मध्ये बंद करण्यात आला। त्यानंतर बांधकामात काही बदल करून 1984 मध्ये तो पुन्हा खुला करण्यात आला। हा मार्ग किती धोकादायक आहे याचा अंदाज तुम्ही या गोष्टीवरून लावू शकता की हा मार्ग फक्त 72 किलोमीटर आहे, परंतु 640 फूट उंचीवरून जातो आणि वर चढल्यानंतर खाली दरीचं दृश्य पाहणे खूप भीतीदायक असते आणि ट्रेनला प्रवास पूर्ण करण्यासाठी सुमारे पाऊण तास लागतो। 5व्या स्थानावर आहे रामेश्वरम रेल्वे ट्रॅक। हा ट्रॅक आपल्या भारतात आहे। हा ट्रॅक पूर्ण करायला ट्रेनला सुमारे पाऊण तास लागतो। दक्षिण भारताचा हा रेल्वे मार्ग समुद्रावरून जातो आणि तामिळनाडूला रामेश्वरच्या पंबन बेटाशी जोडतो, म्हणून त्याला पंबन ब्रिज असेही म्हणतात। या पुलाची लांबी अंदाजे 2 किलोमीटर आहे आणि त्याचे बांधकाम ऑगस्ट 1911 मध्ये सुरू झाले आणि 24 फेब्रुवारी 1914 रोजी तो तयार झाला। हा भारतातील दुसरा सर्वात लांब पूल आहे। दररोज येणारे वादळ आणि जोरदार वाऱ्यांमधून हा रेल्वे प्रवास किती रोमांचक आणि धोकादायक आहे याची कल्पना येण्यासाठी तुम्हाला एकदा इथे यावे लागेल। 4थ्या स्थानावर आहे असो मिनामी रेल्वे मार्ग। जगातील सर्वात भयानक आणि धोकादायक रेल्वे ट्रॅकपैकी एक आहे असो मिनामी रेल्वे मार्ग। हा रेल्वे मार्ग जपानच्या कुमामोटो प्रांतातील एक निसर्गरम्य 17.7 किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक आहे, जो टोकेमोरी ते तोतेनोसाका दरम्यान धावतो। हा ट्रॅक माउंट ओसोच्या विवर मधून जातो आणि त्याच्या सुंदर दृश्यांसाठी विशेषतः मार्च ते नोव्हेंबर दरम्यान चालणाऱ्या टोरोको ट्रॉली ट्रेनसाठी प्रसिद्ध आहे।
या रेल्वे मार्गाचा एक भाग अरुंद उंच लोखंडी पुलावरून जातो. दोन्ही बाजूनी खोल दरी असते आणि चालकाचे एक चुकीचे पाऊल तुम्हाला मृत्यूकडे नेण्यासाठी पुरेसे असते. धोका इथेच संपत नाही. ट्रेनचा मार्ग जपानच्या सर्वात मोठ्या सक्रिय ज्वालामुखीचे घर असलेल्या माउंट ओसो मधून जातो. ज्वालामुखीचा एक उद्रेक आणि ट्रेन व प्रवाशांचा शेवटचा प्रवास ठरू शकतो. तिसऱ्या नंबरवर आहे मेक्लॉंग रेल्वे मार्केट ट्रॅक, थायलंड. तुम्ही कधी गर्दीच्या बाजारपेठेतून ट्रेन जाताना पाहिले आहे का? नाही ना? आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही हे देखील पाहू शकता. थायलंडमध्ये मेक्लॉंग रेल्वे मार्केटच्या मध्यभागी एक रेल्वे लाईन टाकण्यात आली आहे. येथून दिवसातून दोनदा दुपारी 4 वाजता आणि 6 वाजता ट्रेन जाते. आणि तुम्हाला माहित आहे का, लोक त्या ट्रॅकवर दुकानेही लावतात. जेव्हा ट्रेन येथून जाते तेव्हा लोक त्यांच्या दुकानातील सामान काढून घेतात आणि नंतर पुन्हा त्यांची दुकाने थाटतात आणि ट्रेन आणि लोकांमध्ये फक्त 1 फूट अंतर असते. नंबर 2 वर आहे निपियर गिसबॉर्न रेल्वे, न्यूझीलंड. या रेल्वे ट्रॅकची सर्वात अनोखी गोष्ट ही आहे की तो बोर्न विमानतळाच्या मुख्य धावपट्टीवरून जातो आणि या धावपट्टीवर बांधलेल्या ट्रॅकवरून जाण्यापूर्वी गाड्यांना हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाची परवानगी घ्यावी लागते. नेपियर आणि पॉल मोस्टन दरम्यान या ट्रॅकचे बांधकाम 1972 मध्ये सुरू झाले आणि 1981 मध्ये पूर्ण झाले. व्हिडिओमध्ये तुम्ही विमानतळाच्या धावपट्टीवरून वाफेची ट्रेन कशी जाते हे पाहू शकता. पहिल्या स्थानावर आहे द डेथ रेल्वे ट्रॅक, थायलंड. हा 415 किलोमीटर लांबीचा रेल्वे ट्रॅक डेथ रेल्वे म्हणूनही ओळखला जातो. थायलंडच्या बँकॉक शहराला बर्माच्या रंगून शहराशी जोडणारा हा रेल्वे मार्ग 1947 मध्ये बंद करण्यात आला होता आणि याचे कारण समजल्यावर तुमची आत्मा कापायला लागेल. होय मित्रांनो, हा रेल्वे ट्रॅक बनवताना कवई नदीत पडून 90,000हून अधिक कामगारांचा मृत्यू झाला आहे. ही दुःखद घटना होऊनही हा रेल्वे ट्रॅक 10 वर्षांनी 1957 मध्ये पुन्हा खुला करण्यात आला. तर मित्रांनो, हे होते जगातील 10 सर्वात धोकादायक रेल्वे ट्रॅक. मी आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.